गोरक्षेला नवे नवे तर स्नान संध्या करायची होती. म्हणून मच्छिंद्राला म्हणतो, गोरक्ष ही माझी झोळी तुझ्याजवळ ठेव. मी स्नान वगैरे संध्या करून येतो. मच्छिंद्रनाथाने ती झोळी गोरक्षाच्या जवळ दिली आणि मच्छिंद्रनाथ पुढे आहे. मच्छिंद्रनाथ हे स्नान संध्या करण्याकरता निघून गेले. गोरक्षाने मीननाथाला एका शिलेवर बसवलं. गोरक्षाने विचार केला, या झोळीमध्ये काय भारी वाटतंय. म्हणून ती झोळी अशी बघितली. त्यामध्ये काय दिसले? सुवर्णाच्या विटा होत्या. गोरक्षनाथाने विचार केला, म्हणूनच माझी गुरु म्हणायचे पुढे काही धोका आहे का? आहे ना? हेच आपली स्थिती आहे. तुमच्या खिशामध्ये पैशाचे आल्यानंतर पुढे मच्छिंद्रनाथ आहे, मधामध्ये मीननाथ आहे आणि मागे गोरक्ष निघाले. आता भ्रमण करत करत जात असताना या गोरक्षनाथाने काय केलं? त्या झोळीमध्ये विटा काढल्या सोन्याच्या आणि रस्त्यामध्ये टाकून दिले आणि निघाले. मच्छिंद्रनाथ विचारतो, गोरक्ष्या पुढे धोका तर नाही ना? धोका तर नाही ना? तेव्हा गोरक्षनाथ म्हणतो, गुरुजी थांबा, जो धोका होता ना तो मागच राहिला. मच्छिंद्रनाथाला शंका आली. मच्छिंद्रनाथ म्हणतो, गोरक्षा ती झोळी दाखव. गोरक्षाने झोळी दिली गुरुजवळ. झोळीमध्ये बघते तर जे मैना केनीने सुवर्णाच्या विटा दिल्या होत्या त्या नव्हत्या. मच्छिंद्रनाथ म्हणतो, गोरक्षा अरे यामध्ये सुवर्णाच्या विटा कुठे आहे? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणतो, गुरुजी मला त्या झोळीमध्ये सुवर्णाच्या विटा दिसल्या, मी रस्त्याने टाकून दिल्या. आपल्याला लोभ कशाचा? तेव्हा मच्छिंद्र म्हणतो, अरे गोरक्षाई तू काय केलं रे? या मीननाथाचं, या मुलाचं संगोपना करता मैना केनीने सुवर्णाच्या विटा दिलेल्या होत्या आणि तो रस्त्यात टाकून दिल्या. जेव्हा मच्छिंद्रनाथजी क्रोधिष्ठ झाले, गोरक्षनाथाने काय केलं? ज्या पर्वतावर थांबले होते त्या पर्वतावर लघु शंका केली. जशी लघु शंका केल्याबरोबर तो पर्वत सुवर्णाचा. आणि मच्छिंद्रनाथाने जेव्हा बघितलं, गोरक्षनाथ म्हणतो, गुरुजी हे घ्या. तेव्हा मच्छिंद्रनाथाला वाटलं की गोरक्ष साधारण नाहीये. एक दिवस या मीननाथाने शौचालय केली महाराज. म्हणजे त्याला आपण संन्यास म्हणतो. आता लहान पोरगा मच्छिंद्रनाथ म्हणतो, गोरक्षा अरे या मीननाथाने
त्याला आपण संडास म्हणतो, शी केलेली, तू आता याने धुवून आण. शब्द पाहिजे बरोबर, याला तू जा आणि याला धुवून आण. आता मच्छिंद्रनाथाचा उद्देश काय होता? याची संडास धुवून. बरोबर आहे ना? मच्छिंद्रनाथाने मीननाथाने घेतलं, मीननाथाला सोबत घेतलं. मग आपला गोरक्षाने नदीवर गेला, त्याने पाण्यात बुडवलं. कोणाले? मीननाथाले. आणि जो दगडावर आपू लागला, प्राणच घेतला. हो, आणि त्याचं जे चांबडी होती महाराज, ते चांबडी एका वृक्षावर वाळू घातली. आणि गोरक्षनाथ आपल्या गुरुजवळ आला. मच्छिंद्रनाथ म्हणतो, गोरक्षा, मीननाथ कुठे आहे? गोरक्ष म्हणतो, गुरुजी तुम्हीच तर म्हटलं की मीननाथाले धुवून आण. मी चांगला धुतला, स्वच्छ धुतला आणि त्याने वाळवत म्हणजे वाळवण्याकरता सुकू घातला. मच्छिंद्रनाथाला आश्चर्य वाटलं आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन निघाले. म्हणे त्याला कुठे ठेवलेला आहे मीननाथाला मला दाखव. जेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आले, गोरक्षनाथ म्हणतो, गुरुजी तो बघा मीननाथ त्या झाडावर सुकत आहे, मी वाळू घातलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथ रडत बसला. याले कारण मायेमध्ये गुंतून पडला. कशात? मायेमध्ये. तेव्हा गोरक्षाने आपल्या संजीवनी मंत्राने पुन्हा मीननाथाला जिवंत केलं. आता इकडे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ भ्रमण करत होते, तीर्थयात्रा करत होते. पण काणित ना गुरुच्या शोधामध्ये हेला पट्टण नगरकडे निघाले महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ. गेला पट्टण नगर मध्ये गेले. त्या नगराचा राजा गोपीचंद राजा. नवे तर आईचं नाव काय होतं गोपीचंदाच्या? काही म्हणत असं आणलं महाराज त्याच्या. काय नाव होतं? मैनावती. म्हणजे सोपी कथा नाहीये, हे नाव लक्षात राहिले पाहिजे. गोपीचंदाची आई, ती सुद्धा राजमहल मध्ये उभी होती. तेवढ्यात दाशी सुद्धा आली, लोंबावती सुद्धा आली. आणि मैनावतीला सांगू लागली की आपल्या नगरामध्ये एक कानफाळे आलेला आहे. कानफाळे समजते ना? हा, तो म्हणजे नाथपंथ. हे जे नवनाथ होते ना, हे कानफाळे होते. याचा नियम होता, गावामध्ये थांबत नव्हतं. भिक्षा मागितली की गावाच्या बाहेर एकांत मध्ये. आणि भिक्षा
मागण्याचा नियम आहे. जे भिक्षुक असतात ना ते फक्त 5 घरी भिक्षा मागतात. सुदामचरित आणि त्या काणिक नाथाच्या शोधाकरता निघाले. काणिकनाथजी दिसले, त्यांना प्रणाम केला. महाराज, मी या राजेची आई मैनावती आहे. मला कळलं की तुम्ही आलात. तुम्ही आमच्या राजवाड्यामध्ये चला, आम्हाला तुमची सेवा करायची. मैनावती काणिकनाथाला घेऊन राजवाड्यामध्ये आली. गोपीचंद आपल्या सिंहासनावर उठला. काणिकनाथजी बसलेले आहे. आसन बसायला दिलं आणि सर्वजण धरतीवर म्हणजे आसनावर बसले. एवढंच नव्हे, काणिकनाथाला विचारलं. परंतु प्रथम मैनावतीने गोपीचंदाने लुमावंतीने सेवा केली. बरं, काणिकनाथ प्रसन्न झाले. त्यावेळेस गोपीचंदाने प्रश्न केला, म्हणे महाराज, तुम्ही कोणाच्या शोधात निघालेले? तेव्हा काणिकनाथाने सांगितलं, मी माझ्या गुरुच्या शोधामध्ये निघालेला. माझे गुरु चारिंद्रनाथ, त्यांचा शोध घेत निघालेले. कारण माझे गुरु या नगरामध्ये त्यांना पुरवण्यात आलेला आहे. त्यांच्यावर शेण, लीट, केर, कचरा टाकलेला आहे. गोपीचंदाला वाटलं आता झालं कठीण. मैनावती विचार करू लागली. तेव्हा गोपीचंदाने काय केलं? काणिकनाथा करून वचन घेतलं आणि सत्य परिस्थिती सांगितली. जे घडलं ना ते सर्व गोपीचंद राजा आणि मैनावतीने काणिकनाथाला सांगितलं की आमच्या हाताने चूक घडलेली आहे. लुमावंती सुद्धा म्हणू लागली, हात जोडलेले आणि माफी मागत. काणिकनाथजी म्हणतात, तुम्ही माझी सेवा केलेली आहे, तुम्ही घाबरू नका. ज्या ठिकाणी माझ्या गुरुला तुम्ही खड्ड्यामध्ये पुरवलेला आहे ती जागा मला दाखवा. गोपीचंद, मैनावती, दाशी, लुमावंती, काणिकनाथ उठले आणि गोपीचंद पुढे आहे, त्यांच्या मागे काणिकनाथ आहे. सर्वजण ती जागा दाखवण्याकरता जातात. परंतु काणिकनाथाने विचार, गोपीचंदा राजा थांब, तो माझी सेवा केलेली आहे, परंतु माझी गुरु साधारण नाहीये. कारण माझ्या गुरुचा पिता अग्निदेव. बरोबर आहे ना? जर माझ्या गुरुचा कोप कधी झाला तर तू जळून भस्म होशील. तेव्हा गोपीचंद हात जोडून विनवले, महाराज मी काय करावं ते सुचवा. तेव्हा काणिकनाथाने सांगितलं, तू एक काम कर, अष्टधातूच्या मूर्त्या तयार कर. प्रथम एक सुवर्णाची कर,
त्यानंतर तांब्याची कर, पितळची कर, चांदीची कर. गोपीचंद राजाने मूर्त्या तयार केल्या आणि गोपीचंद राजा काणिपनाथाला घेऊन ज्या ठिकाणी जालिंदर नाथाला पुरवलेलं होतं ती जागा दाखवण्याकरता निघाले. गोपीचंदजी म्हणतात, महाराज थांबा, ही ती जागा आहे. या जागेवर मी जालंधर नाथाला पुरवलेलं. काणिपनाथ म्हणतो, गोपीचंद तू एक काम कर, हातामध्ये कुदळी घे आणि सुवर्णाची मूर्ती घे. ती मूर्ती ढिगाऱ्यावर ठेव. कारण ढीग कशाचा होता? शेणाचा, लीचा, केरकचऱ्याचा. परंतु जालंधर नाथाला जेव्हा गोपीचंदाने पुरवलं होतं तेव्हा जालंधर नाथाने वायू अस्त्राने जे ते शेण, लीट, केरकचरा होता त्या डोक्याच्या वर असा तरंगलेला होता, स्पर्श केला नव्हता. काणिपनाथाच्या सांगण्याप्रमाणे गोपीचंदाने काय केलं? ती कुदळी घेतली आणि त्या जागेवर धावला. कोणत्या? ज्या ठिकाणी जालंधर नाथाला पुरवलं होतं तिथे. गोपीचंदाने काय केलं? ती मूर्ती सुवर्णाची त्या ढिगाऱ्यावर ठेवली आणि जशी कुदणी मारल्याबरोबर आतून आवाज आला, अरे तू कोण आहे? का मला त्रास देत आहे? तू जळण भस्म होशील. बघते जशी शब्द निघाल्या बरोबर ती सुवर्णाची मूर्ती जी बनवली होती आणि जळून भस्म झाली. असं करता करता 8ही मूर्त्या भस्म झाल्या. पण